नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, सकाळची वेळ आहे. तुमच्या हातात गरमागरम कॉफीचा कप आहे. त्या कपातून उठणारा सुगंध तुमच्या मनाला प्रसन्न करतो, तुमची झोप उडवतो आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा भरतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की जगभरातील अब्जावधी लोकांच्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या या कॉफीचा शोध नेमका कसा लागला असेल? हा शोध एखाद्या शास्त्रज्ञाने लावला, एखाद्या राजाने लावला, की एखाद्या महान संशोधकाने? आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॉफीच्या शोधाची सर्वात प्रसिद्ध आख्यायिका सांगते की हा शोध माणसाने नव्हे तर बकऱ्यांनी लावला होता. होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. आणि आज आपण जाणून घेणार आहोत की कॉफीच्या त्या रोमांचक प्रवासाची कथा, जी आफ्रिकेतील एका छोट्याशा डोंगराळ भागातून सुरू होऊन संपूर्ण जगाला व्यापून गेली. ही गोष्ट आहे इथिओपियातील काफा नावाच्या प्रदेशातील. सुमारे 1000 वर्षांपूर्वी तिथे काल्दी नावाचा एक तरुण मेंढपाळ राहत होता. रोज सकाळी तो आपल्या बकऱ्यांना घेऊन डोंगरावरती चरायला जायचा. एक दिवस त्याच्या लक्षात आलं की त्याच्या काही बकऱ्या अतिशय विचित्र वागत आहेत. त्या नेहमीपेक्षा जास्त उड्या मारत होत्या, त्या पळत होत्या आणि रात्रीसुद्धा झोपत नव्हत्या. सुरुवातीला काल्दीला वाटलं की कदाचित त्या आजारी असतील किंवा एखाद्या जंगली वनस्पतीचा त्यांच्यावरती परिणाम झाला असेल. पण काही दिवस निरीक्षण केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्या एका विशिष्ट झुडपाची लालसर फळे खात आहेत. त्या फळांमधील बिया खाल्ल्यानंतर त्यांच्यात अचानक ऊर्जा निर्माण होत होती. काल्दीने उत्सुकतेपोटी त्या फळाचा अभ्यास केला. त्यानं स्वतः काही बिया चावून पाहिल्या. काही वेळातच त्यालाही एक वेगळीच तरतरी जाणवली. ही गोष्ट त्याने जवळच्या एका मठातील साधूंना सांगितली. साधूंनी त्या बिया गोळा केल्या आणि त्याच्यावरती प्रयोग सुरू केले. सुरुवातीला त्यांनी त्या बिया आगीत टाकून दिल्या, पण भाजलेल्या बियांमधून येणारा सुगंध इतका मोहक होता की त्यांनी त्या बिया दळून गरम पाण्यात मिसळल्या. त्यानंतर तयार झालेलं पेय पिल्यावरती त्यांना जाणवलं की रात्रीच्या प्रार्थनांमध्ये आता त्यांना झोप येत नाही. त्यांचं मन अधिक एकाग्र होतंय आणि अशा प्रकारे कॉफीच्या प्रवासाची सुरुवात झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. इतिहासकार मात्र सांगतात की या गोष्टीचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. पण कॉफीचा उगम इथिओपियात झाला याबद्दल बहुतेक संशोधक सहमत आहेत. इथिओपियातील जंगलांमध्ये आजही कॉफीच्या वन्य प्रजाती आढळतात. विशेष म्हणजे कॉफी हा शब्द देखील कदाचित काफा या प्रदेशाच्या नावावरनं आला असावा, असे काही संशोधक मानतात. कॉफीचा पुढचा मोठा टप्पा होता येमेन. लाल समुद्र ओलांडून कॉफीच्या बिया अरबी द्वीपकल्पात पोहोचल्या. तिथल्या सुफी संतांनी कॉफीचा वापर रात्री जागरण करून प्रार्थना करण्यासाठी सुरू केला. हळूहळू येमेनमधील मोखा हे बंदर कॉफी व्यापाऱ्यांचं जागतिक केंद्र बनलं. आजही मोका कॉफी हे नाव जगभर प्रसिद्ध आहे. अनेक शतकांपर्यंत जगातील सर्वोत्कृष्ट कॉफी येमेनमधून निर्यात केली जात होती. कॉफीची लोकप्रियता वाढू लागली तशी तिच्या भोवती अनेक वादही निर्माण झाले. काही धार्मिक नेत्यांना वाटत होतं की कॉफी लोकांना उत्तेजित करते आणि त्यामुळे ती बंद केली पाहिजे. 1511 मध्ये मक्का शहरात कॉफीवरती बंदी घालण्याचाही प्रयत्न झाला, पण लोकांचा विरोध इतका प्रचंड होता की ती बंदी फार काळ टिकू शकली नाही. पुढे इजिप्त, तुर्कस्तान आणि पर्शियामध्येही कॉफी हाऊस उघडली गेली. ही कॉफी हाऊसेस केवळ पेय पिण्याची ठिकाणं नव्हती, तर ज्ञान, राजकारण, साहित्य आणि कला यांची केंद्र बनली. तुर्कस्तानातील इस्तंबूल शहरामध्ये 1555 मध्ये जगातील पहिल्या प्रसिद्ध कॉफी हाऊसेस सुरू झाल्या. तिथे लोक बुद्धिबळ खेळत, कविता ऐकत, राजकारणावरती चर्चा करत आणि तासनतास गप्पा मारत बसत. काही लोकांनी तर या कॉफी हाऊसेसना ज्ञानाची शाळा असं नाव दिलं होतं.
यानंतर कॉफी युरोपमध्ये पोचली. सुरुवातीला अनेक युरोपियन लोकांना हे पेय संशयास्पद वाटत होतं. काही धार्मिक नेत्यांनी तर कॉफीला सैतानाचं पेय असंही म्हटलं. पण पोप क्लेमेंट आठव्यांनी कॉफी चाखली आणि त्यांना तिची चव इतकी आवडली की त्यांनी तिच्यावरती धार्मिक आक्षेपार्हता दूर केली. त्यानंतर कॉफीचा प्रसार युरोपभर वेगानं झाला. लंडन, पॅरिस आणि व्हिएतनाम यासारख्या शहरांमध्ये कॉफी हाऊसेसची संख्या झपाट्यानं वाढली. इंग्लंडमध्ये एका पेनीमध्ये कॉफी मिळत असल्यामुळे त्यांना पेनी युनिव्हर्सिटी असं म्हटलं जायचं. कारण एका पेनीत कॉफी घेऊन तुम्ही विद्वान लोकांच्या चर्चांमध्ये सहभागी होऊ शकत होता. अनेक वैज्ञानिक शोध, व्यावसायिक कल्पना आणि राजकीय चळवळींची बीजं या कॉफी हाऊसेसमध्ये रुजली. असं म्हणतात की प्रसिद्ध वैज्ञानिक आयझॅक न्यूटन, लेखक सॅम्युएल जॉन्सन आणि अनेक तत्त्वज्ञ नियमितपणे कॉफी हाऊसेसमध्ये भेटत असत. काही इतिहासकारांच्या मते युरोपमधील बौद्धिक क्रांती आणि औद्योगिक क्रांतीमध्ये कॉफीचा अप्रत्यक्ष पण महत्त्वाचा वाटा होता. कारण लोक मद्याऐवजी कॉफी पिऊ लागले आणि अधिक जागरूक, सक्रिय आणि उत्पादक बनले. आता एक मजेदार गोष्ट पाहूया. अमेरिकेत कॉफी इतकी लोकप्रिय कशी झाली? याचं उत्तर मिळतं 1773च्या बॉस्टन टी पार्टीमध्ये. ब्रिटिश सरकारनं चहावरती अतिरिक्त कर लादला होता. त्याविरोधात अमेरिकन नागरिकांनी समुद्रात चहाचे कोके फेकून दिले. त्यानंतर अनेक अमेरिकन लोकांनी निषेध म्हणून चहाऐवजी कॉफी पिण्यास सुरुवात केली. हळूहळू कॉफी अमेरिकन संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली. कॉफी भारतात कशी आली याची गोष्ट देखील तितकीच रंजक आहे. 17व्या शतकात बाबा बुदान नावाचे एक सुफी संत मक्केहून परत येत होते. त्या काळी येमेनमधून कॉफीच्या बिया बाहेर नेण्यास बंदी होती. पण बाबा बुदान यांनी 7 कॉफी बिया आपल्या दाढीत लपवून भारतात आणल्या. अशी कथा प्रसिद्ध आहे. त्यांनी त्या कर्नाटकातील चिकमंगळूरच्या डोंगरामध्ये लावल्या. आज भारतातील कॉफी उद्योगाचा पाया याच घटनेतून घातला गेला असे मानले जाते. आज जगभरात दररोज अंदाजे 2 अब्जाहून अधिक कप कॉफी प्यायली जाते. ब्राझील, व्हिएतनाम, कोलंबिया, इंडोनेशिया आणि इथिओपिया हे प्रमुख कॉफी उत्पादक देश आहेत. कॉफीचे मुख्यतः 2 प्रकार प्रसिद्ध आहेत, अरेबिका आणि रोबस्टा. अरेबिका अधिक सुगंधी आणि सौम्य असते, तर रोबस्टामध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं. कॅफीन म्हणजे नेमकं काय? कॅफीन हे एक नैसर्गिक रसायन आहे जे मेंदूला जागृत ठेवण्याचं काम करतं. त्यामुळे थकवा कमी झाल्यासारखा वाटतो, लक्ष केंद्रित होतं आणि ऊर्जा वाढल्यासारखी जाणवते. मात्र कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात घेतली तर तिचे दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त कॉफी घेतल्यास झोप न लागणे, हृदयाचे ठोके वाढणे, अस्वस्थता आणि चिंतेची भावना निर्माण होऊ शकते. आज कॉफीचे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. इस्प्रेसो, कॅप्युचिनो, लॅटे, अमेरिकानो, मोका, कोल्ड ब्रू आणि फिल्टर कॉफी. प्रत्येक प्रकारची चव, बनवण्याची पद्धत आणि सुगंध वेगळा असतो. पण या सर्व प्रकारांच्या मुळाशी तीच छोटी कॉफीची बी आहे, जिनं हजारो वर्षांपूर्वी एका मेंढपाळाचं लक्ष वेधून घेतलं होतं. विचार करा, जर त्या दिवशी कालदीनं आपल्या बकऱ्यांचं निरीक्षण केलं नसतं तर कदाचित आज जग वेगळं असतं. लाखो लोकांची सकाळ, असंख्य मैत्रीच्या गप्पा, लेखकांच्या कथा, वैज्ञानिकांचे शोध आणि अनेक आठवणी कदाचित कॉफीशिवाय घडल्या असत्या. एका छोट्याशा बियानं जगभरातील संस्कृती, अर्थव्यवस्था आणि मानवी जीवनावरती इतका मोठा प्रभाव टाकला आहे की ही गोष्ट खरंच खूप आश्चर्यकारक आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कॉफीचा एक घोट घ्याल तेव्हा त्या कपामागे लपलेला हजारो वर्षांचा हा इतिहास नक्की आठवा. एका इथिओपियन मेंढपाळाची उत्सुकता, काही उड्या मारणाऱ्या बकऱ्या, अरबी संतांचे प्रयोग, युरोपमधील ज्ञानकेंद्र आणि
जगभर पसरलेली कॉफी, ची संस्कृती या सगळ्यांचा सुगंध त्या एका कपामध्ये आजही जिवंत आहे. अशी आहे ही कॉफीची कथा. तुम्हाला ही अगोदर माहिती होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा.